नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाण्याचे विसंगत आचरण म्हणजेच ॲनमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर ही संकल्पना आपण आज पाहणार आहोत. या संकल्पनेमध्ये त्याचा अर्थ आहे आचरण म्हणजे वागणं, विसंगत म्हणजे नियमाला धरून नसणं. पाण्याचं विसंगत आचरण जे नियमाला धरून नाही. नियम काय सांगतो? तापमान म्हणजे टेम्परेचर जर पाण्याचं जर आपण वाढवलं तर पाणी हे प्रसरण पावतं, म्हणजे एक्सपॅन्शन होतं, प्रसरण पावतं. एक्सपॅन्शन होतं म्हणजे काय? पाण्याचे जे रेणू असतात, जे कण असतात, ते एकमेकांपासून असे दूर जातात. त्याचा परिणाम आकारमान व्हॅल्यूम वाढतं आणि डेन्सिटी घनता त्याची काय होते? कमी होते. कारण हे कण दूर गेले म्हणजे त्याची घनता कमी झाली. हे जे आहे ते सर्वसामान्य किंवा हे जे जनरल रूल आहे, सार्वत्रिक नियम आहे. परंतु पाणी हे 0° ते 4° याच्या दरम्यान हे या नियमाच्या विरुद्ध वागतं. म्हणजे 0 ते 4 या ठिकाणी तापमान तर वाढतं, पण तापमान वाढल्याच्या नंतर आकारमान वाढण्याच्या ऐवजी कमी होतं आणि घनता ही मात्र वाढते. म्हणजे या पद्धतीची स्थिती त्या ठिकाणी येते. घनता जास्त होते म्हणजे त्याचे कण, पाण्याचे कण जवळजवळ येतात आणि त्याचा परिणाम म्हणून आकारमान या ठिकाणी कमी होतो. थँक्यू सो मच.